माझी आई जेव्हा जेव्हा नागपूरला येते ना, तेव्हा टेकडीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला कधीच विसरत नाही. आणि त्यामुळे आत्ता आम्ही आलो होतो नागपूरला आणि आईचं असं म्हणणं होतं, की तुम्ही जाऊन तिकडे दर्शन घेऊनच या म्हणून. आणि म्हणून तिने ताईला अगदी फोर्सफुली सांगितलं होतं, की त्या दोघांना पण तिकडे घेऊन जा आणि तिथलं दर्शन घेऊन ये. कारण आईला खूप या मंदिरावरती किंवा या गणपती बाप्पावरती विश्वास आहे आणि त्याच्यामुळे तिनं आम्हाला चौघांना पण तिथे अगदी आग्रहाने जायला सांगितलं होतं. बरं, मंदिर खूप मोठं आहे, प्रशस्त आहे आणि मूर्ती पण छान आहे. बरं, आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी आतमध्ये काही शूट नाही केलं. पण आम्ही संध्याकाळच्या वेळेत आलो होतो, त्याच्यामुळे छान लाईट वगैरे होती आणि मस्त दर्शन झालं. गर्दी एवढी नव्हती, थोडीफार होती, पण दर्शन छान झालं. आणि त्याच्यानंतर मग अबिदाचा हट्ट होता, की तिला गेम झोनला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही छान दर्शन घेतलं आणि मग आम्ही तिकडे जायला निघालो. आणि आज आम्ही ॲक्च्युली अशा दिवशी गेम झोनला आलोय ना, की असं वाटतंय की अख्खं नागपूरच इथे आलंय. कारण एवढी गर्दी होती ना, प्रचंड गर्दी होती. आणि जर कोणाला माहिती असेल तर क्रिसमसमध्ये ॲक्च्युली गेम झोनच्या कार्डवरती खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स होत्या. कदाचित त्याच्यामुळे एवढी गर्दी असावी. आणि आम्हाला खूप ॲक्च्युली खेळायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही मस्त आलो होतो. पॅरासिलिंग वगैरे करायची होती ताईला वगैरे पण, पृथ्वींना वगैरे पण. पण आज काही शक्य नाही झालं. आम्हाला बॉलिंग करायची होती, पण ते पण नाही झालं कारण सगळीकडेच वेटिंग होतं अर्धा अर्धा पाऊण तास आणि तेवढा आमच्याकडे वेळ नव्हता थांबायला. बरं, अबिदाला हे सॉफ्ट टॉईज पाहिजे होते आणि त्यामुळे सगळेजण सॉफ्ट टॉईज काढायचा प्रयत्न करतायत, पण लिटरली कोणालाही ते जमलं नाही. आणि याच्याबद्दल ना माझा आणि पृथ्वींचा एक्सपिरियन्स तर खरंच खूप बेकार आहे. कारण आम्ही जेव्हा जेव्हा ट्राय करतो ना त्यावेळेला मला पण कधी मिळालेलं नाही आहे. पण एक दोनदा याच्या आधी अभिजिजूंना मिळालं होतं. आणि येस, त्याच्यामुळे ते पण ट्राय करतात. त्यांनी केलं, पृथ्वींनी केलं, पण शेवटी जे तिला पाहिजे होतं ते काही आलंच नाही. खूप ट्राय घेतले, जवळजवळ 3-4 ट्राय आम्ही घेतले, पण आलंच नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि जे बाकीचं जे काही रिकामं होतं किंवा ज्याच्यावरती जास्त कोणी खेळत नव्हतं, असे आम्ही थोडेसे चूज केले. कारण खूप गर्दी होती आणि एवढा थांबायला वेळ नव्हता. आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं पण होतं, त्याच्यामुळे छान जे आम्हाला मिळालं किंवा जे जे काही अवेलेबल होतं त्याच्यावरती अबिदा खेळली, मस्त एन्जॉय केला थोडा टाईम. आणि ऑफकोर्स पृथ्वींना हॅमर खूप जास्त आवडतं. ज्यावेळेला आम्ही भोपाळमध्ये पण इकडे जातो त्यावेळेला पण ते नक्की एखादा तरी ट्राय मारतातच. आणि त्यांना हाय स्कोअर करायचा होता, पण थोडक्यासाठी तो पण राहिला. बरं, असो. आणि त्याच्यानंतर मग अजून 1-2 असे जे छोटे मोठे गेम्स होते ते आम्ही सगळे छान खेळलो. आणि ऑफकोर्स आम्हाला पॅरासिलिंग जे करायचं होतं ते नाही करता आलं. पण नेक्स्ट टाईम नक्की करू. आणि जे आम्ही खेळू शकत होतो ते मस्त मस्त खेळलो आणि मग छान खाऊन पिऊन मग घरी आलो. बरं, तुम्हाला कसा हा छोटासा व्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.